नेक्स्ट. तर इथं तुम्हाला टेक्नोट्स नावाचं हे जे टेम्पलेट आहे हे टेम्पलेट या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे. त्यासाठी ही जी सर्चची जी पट्टी असते ह्याच्यामध्ये फक्त क्लिक करा. क्लिक केलं की इथं तुम्हाला ॲटोमॅटिक टेक्नोट्स हा शब्द पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला इथंच खाली टेक्नोट्स नावाचं हे टेम्पलेट जे आहे हे टेम्पलेट तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्याच्यावरती तुम्ही एकदा क्लिक करा आणि नंतर क्रिएट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता हे टेक्नोट्स नावाचं जे टेम्पलेट आहे हे टेम्पलेट तुम्ही ओपन केले, परंतु तुम्हाला आता हे तुम्हाला सेव्ह करायला सांगितले. त्यासाठी फाईलमध्ये क्लिक करायचे. सेव्ह ॲज नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यामधून इथं डेस्कटॉपला क्लिक करायचे. डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर इथं फाईल नेम विचारतो. फाईल नेममध्ये डॉक्युमेंट 1 या शब्दावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केलं की टेक्नोट्स हे शब्द तुम्हाला ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नंतर सेव्ह बटनवरती क्लिक करा. केली स्टार्ट एक्झाम. बघा आता तुम्हाला हे जे स्क्रीन आहे ते स्क्रीन आपण रीड मोडमध्ये घ्यायचं आहे. रीड मोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी व्ह्यूमध्ये क्लिक करा. व्ह्यूमध्ये क्लिक केल्यानंतर त्यामध्ये रीड मोड ऑप्शन आहे सुरुवातीला पहिल्या नंबरला, त्यावरती क्लिक करा. रीड मोडमध्ये क्लिक केल्यानंतर पुन्हा सबमिट बटनवरती क्लिक करा. नंतर व्ह्यू टॅबमध्ये क्लिक करायचे आणि व्ह्यू टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रीड लाईन्स कॅन्सल करायचे किंवा ग्रीड लाईन घ्यायची आहे. म्हणजे ग्रीड लाईनवरती टिक मार्कचं चिन्ह येतं. ग्रीड लाईनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथं स्क्रीनवरती ग्रीड लाईन आलेल्या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपलं हे जे पेज आहे हे पेज तुम्हाला 200% झूम करायचं आहे. व्ह्यूमध्ये क्लिक करा, झूमला क्लिक करा, त्यामधून 200% वरती क्लिक करा आणि ओके म्हणा. पुढं वर्ड ओपन करायचंय. नवीन डॉक्युमेंट ओपन करा. सर्च बटन मध्ये या. त्यामध्ये वर्ड टाईप करून वर्ड ओपन करा या ठिकाणी. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक करा. पुढे बघा, पुढे काय सांगितलं, हेल्प मध्ये क्लिक करा. हेल्प मध्ये क्लिक केल्यानंतर इथे हेल्प टॅब आहे, हे हेल्प टॅब वरती क्लिक करा. नंतर नवीन डॉक्युमेंट ओपन करा. पुन्हा इथं सर्च बटन वरती वर्ड असं टाईप करा. त्यामध्ये वर्ड ॲप ओपन करा. त्यामधून ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा. त्यामधून हेल्प मध्ये सपोर्ट कॉन्टॅक्ट सपोर्ट नावाचं टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करा.